तर तेल खरेदीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावलाय। अमेरिकेच्या परवानगीवरून खोचक टोला लगावलाय। परवानगी गुलामांना दिली जाते असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। मोदी हे ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा एक खोचक टोला आणि टीकास्त्र राऊत यांनी डागलंय। खनिज तेल खरेदीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर घणाघात केलेला आहे। रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेने दिलेल्या परवानगीचा धागा पकडत राऊत यांनी हल्लाबोल केलाय। मोदी हे ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर चालतात, तसंच परवानगी गुलामांना दिली जाते असं सांगत राऊत यांनी केंद्रावर हल्लाबोल केला। अमेरिका भारताला सांगते की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला, आम्ही नाही ठरवत आहोत। भारताला अमेरिका नाचवते आहे। नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत। अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलंय समाज माध्यमावर, ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे, परवानगी गुलामांना देतात। बरं का, परवानगी गुलामांना देतात। होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता। अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते। गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो। आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही। अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर। आपण बघतोय संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। युद्धामुळे भारताचा तेल पुरवठा खंडित झालाय, मात्र भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार आहे। अमेरिकेकडून तेल खरेदीसाठी तात्पुरती सूट देण्यात आलेली आहे आणि परवानगी देण्यात आली आणि यावरूनच संजय राऊत यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलेलं आहे। सूट आणि परवानगी ही गुलामांना दिली जाते असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतलाय।